त्यामुळं काही वेगळा निकाल होईल असं आता वाटत नाही. पण मला अधिकृत माहिती नाही. साहेब, एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने याचं विश्लेषण कराल, काय सांगा? 2-3 गोष्टी आहेत. एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्यांच्याकडून मला फीडबॅक असं मिळालं की ह्या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं आणि एक मला एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा. पण त्यावेळेला मतदान झालं होतं. आता रिझल्ट पुढे आले आणि रिझल्टमध्ये निष्कर्ष बहुसंख्य वर्तमानपत्रांनी महिलांना त्याचं श्रेय दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत. म्हणजे हे मताला पैसे देतात तसं नाही, सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बहीण. तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीनं पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कुणाची दुमत असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारामतीत बघत असे. बारामतीचं वैशिष्ट्य होतं, आज नाही 50 एक वर्षापूर्वी, की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाद बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाद बघायचे हे काही सांगायची गरज नाही. आणि ते वाचप झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथं कळायचं. ते लहान प्रमाणात होतं. पण आता सगळ्याच राज्यात 50% मतदान ज्या महिलांचं आहे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत. काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपली राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली. पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल? मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही. माझ्या पक्षापुरतं एवढं सांगतो, चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या येतील. या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नसतो. याच्या आधीच्या निवडणुकीत
आणि काळजी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थिती बघून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकाची भूमिका घेतली घेतील म्हणजे घेणार का नाही हे मला माहीत नाही पण घेतली ते काय असेल नाही. आणि स्पष्ट सांगायचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही. भाजप असे म्हणते की आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे, परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातं. जो तो आपल्याला सांगणार भाजप सांगणार उद्धव ठाकरे मिळाला